तर मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपली. राजश्री नावाने कस्टमर आहे. कृष्णकुंज सोसायटीतून आपल्याला पिकअप करायचंय. कस्टमरच्या लोकेशनवर आलोय मी. अराईव्ह करायचंय. आल्यावर रॅपिडोला पहिलं अराईव्ह करा. कारण जर तुम्ही अराईव्ह केलं नाही, कस्टमर लेट आलं, तुम्हाला वेटिंगचे 1-2 रुपये जे असतात ते भेटणार नाहीयेत. आता हे काय अडकलं बघा. इथे अराईव्ह केलं बघा. 2 मिनिटं वेटिंग टाइम आहे रॅपिडोला. 2 मिनिटाच्या वरती जर गेलं तर मग आपल्याला चार्जेस चालू होतील. बोले ओके. हे वंडर कारचं शोरूम आहे मित्रांनो. तुम्हाला बघा दिसत असेल. भोसरीमध्ये आहोत आपण आता सध्या. हे बघा. मित्रांनो, आपण आता CNG पंपावर आहे. तर आता हा ऑनलाईन पिंगळे पंप आहे. पिंगळे CNG पंप आहे. इथं पेट्रोल पंप पण आहे. तर एम्पायर स्टेटचा तिथंच आहे हा पंप. आता आपण भरणार आहोत CNG. इकडे बघा मॉल्स आहेत सगळे आणि वरती मेट्रोचे खांब पिलर्स आहे. तर मेट्रो फक्त इथपर्यंतच आहे मित्रांनो. इथून पुढं पहिला स्टेशन पिंपरीच आहे. तर मित्रांनो, CNG भरून झालेला आहे. 288 रुपयाचा CNG बसलेला आहे आपल्या गाडीमध्ये. आता आपण दिवसभर टेन्शन फ्री राहणार आहे. समोरच तुम्हाला जय गणेश आयनॉक्स दिसत असेल मित्रांनो. जय गणेश बिल्डिंग आहे इथली आकुर्डी. तर फ्रेंड्स बघा, अर्धा तास 40 मिनिटं झाले असतील. मला हिंजवडीचे 2 बॅक टू बॅक भाडे पडले होते आणि मी ते उचलून कॅन्सल केले. का सांगतोय तुम्हाला. तर बघा, मला 150 रुपये काहीतरी दाखवले होते एम्बसी झोनचं फेस 2 मध्ये आणि एक विप्रो सर्कलचं पडलं होतं. दोन्ही कॅन्सल केलं उचलून. तर 150 काहीतरी रुपये दाखवले होते चिंचवड गावातून. मी म्हणलं ह्या वेळेस जाऊन अटकण्यापेक्षा, ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा, कारण ह्या वेळेस कसं असतं, लक्ष्मी चौका एवढा जाम असतो ना, पुढं आणि मागं भरपूर ट्रॅफिक असतं. आता मी 40 मिनिटात 3 ट्रिप मारले. एक प्रायव्हेट आणि 2 उबरच्या एक 67 आणि एक 77 रुपये. आता ते 77 होते, त्या कस्टमरने आपल्या डायरेक्ट 100 रुपये ठेवा म्हणले. ठीक आहे, मग 150 रुपयापेक्षा जास्त अर्निंग आपण 3 ट्रिपमधून केलेली आहे 40 मिनिटात. आता कुठं मी फेस 2 ला पोचलो असतो, 41 मिनिटं लागली असते मला पोचायला. आता मी तेवढ्या ह्याच्यात पोचून मी इथं मस्त आपल्या पिंपरीचं आपलं मेट्रो स्टेशन आहे तिथं थांबलेलो आहे. आता इथून बघूया कुठली ट्रिप पडेल आणि कंप्लीट करू आपण.
6116. गंधर्व मोशीम. $226 ऑनलाईन करताय? ऑनलाईन केलं तर बरोबर. हां चालेल. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत मोशीमध्ये गंधर्व सोसायटी आहे. तर आता ही ट्रिप आपण खूप कंटाळा आला मला, वालेकरवाडीतून घेऊन आलो. खूप कंटाळा आला, अक्षरशः नको वाटत होतं. पण माझं मन म्हणत होतं नको जायला, पण मी म्हटलं नको, आपला बिझनेस झाला नाही तर जाऊया म्हणून आलो. आणि $226 घेतले आपण. ओलाची ट्रिप होती म्हणून आलो मित्रांनो. 12 किलोमीटरला $226 ओलाने आपल्याला दिलेले आहेत. तर चांगली ट्रिप होती, बऱ्यापैकी आपला बिझनेस कव्हर झाला आहे. तर आता इथून लगेच आपण म्हणजे गोटू सगळ्यांना तिन्ही ॲपला गोटू टाकलेलं आहे. कोण ॲप पहिली ट्रिप देते ते उचलायची आणि निघायचं आपल्या एरियाकडं, म्हणजे आपल्या घरीच जायचं. तर दाखवतो तुम्हाला मी कुठल्या सोसायटीत ट्रिप सोडली ते. तर फ्रेंड्स, 12:54 झालेले आहेत आणि आपण आलो आहोत घरी. हे बघा, हे माझी लहान मुलगी. काय झालं बाळा? शी आहे, माती आहे बाळा, वरती बस मग पटकन. शी आहे ना खाली. तर आपण आले आहोत घरी. तर बघा, आपण आज किती बिझनेस केला आहे. ओलाला आपण एक $226 आणि एक $100, म्हणजे $340 ओलाला केलेत, 460 उबरला केलेत, रॅपिडोला एक बुकिंग मारली आणि 2 ट्रिप आपण प्रायव्हेट बुकिंग मारलेत. अशा रीतीने $800 ते $900 आपण अर्निंग केलेलं आहे. तसं मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा, उबेरला 6 ट्रिप $475 केलेले आहेत. आणि ओलाला ही बघा, ही 114ची ट्रिप आहे, ही 226ची ट्रिप आहे. तर आता तुम्ही करा काउंट. रॅपिडोला फक्त एक ट्रिप मारलेली आहे आपण. हे बघा, गुगल पेला 719 आणि $200 कॅश आहे आपल्याकडे. $900-950 अर्निंग झालेलं आहे आपलं. फ्रेंड्स, 6 वाजणार आहे आणि आपण आज आलो होतो 4:30 वाजता ऑनलाईन. तर आल्या आपण ओलाची ट्रिप उचलली $160ची. तर $160 वल्लभनगर बस स्टँडला सोडलेलं आहे. त्या कस्टमरकडे सुट्टे नव्हते. आता ते सुट्टे नसल्यामुळं मला 15 मिनिटं तिथं उशीर लागला. त्याच्यामध्ये मला हिंजवडीचं भाडं उचललेलं आहे, फेज 3चं भाडं उबरला $260 दाखवत होते. आता ते सुट्टे नसल्यामुळं माझ्याकडे पण आणि त्यांच्याकडे पण, आणि त्याच्यामुळं 260ची ट्रिप कॅन्सल करावी लागली. तर ठीक आहे, तिथून मग मी उबरला गोटो टाकलं. तिथून आलो एल्प्रो चौकाला. वल्लभनगर बस स्टँडवरून एल्प्रो चौक $94 झाले. तर आता इथे येऊन वाट बघतोय म्हणजे ट्रिपची. ओला उबेर कुठलीही येऊ द्या. आपण आहोत आता 8:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2-2.5 तास आहेत आपल्याकडे. तर 2.5 तासात आपल्याला जास्तीत जास्त बिझनेस कव्हर करायचा आहे. मित्रांनो, आपली गाडी आज बघा किती घाण झाली आहे. आपण भोसरीला गेलो होतो, तिथं खड्ड्यात एका कारवाल्याला आदळला आणि इथे सगळं पाणी आपल्या गाडीवर, अर्ध माझ्या शर्टवर सगळं पाणी होतं. तर आता आपण आहोत कॅम्प एज्युकेशन शाळा आहे निगडीमध्ये, त्याच्या बॅक साईडला हे फेअर लागले, फन फेअर. तिथं थांबलेलं बघू, इथून कुठली ट्रिप लागते ॲक्सेप्ट करू आणि निघूयात. तर आतापासून 4:30 वाजल्यापासून मित्रांनो $300 ते $310 काहीतरी झालेले आहेत आपल्या. तर अजून वाट बघूया. तर फ्रेंड्स, आज आपण सकाळी 8 वाजता आलो होतो. 8 ते 12, 4 म्हणजे सकाळी 4.5 तास आणि संध्याकाळी 4 तास, म्हणजे 8-8.5 तासच जास्त, 8च तास आपण ऑनलाईन म्हणजे आलो होतो आणि बिझनेस केला आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आपण किती बिझनेस केला आहे आणि आपला किती प्रॉफिट आहे. तर ओलामध्ये आपण 4 ट्रिप मारलेले आहेत. 160, 162, 226, 114 आणि याचे सगळे मिळून आपल्याला किती झाले, त्याचे $540 झालेले आहेत. तुम्हाला आता रॅपिडोचं दाखवतो.
रॅपिडोला आपण किती मारलेत बघा, 3 ट्रिप मारल्या असतील बहुतेक. 3 ट्रिप मारल्यात, 179 रुपये केलेले आहेत त्याच्यात. आणि उबरचं आपण बघा 666 रुपये 9 ट्रिप मारल्यात. तर अशा रीतीने बिझनेस आपला हे 666 उबरला, 179 रॅपिडो, 540 आपले ओलाचे, 160 प्रायव्हेट बुकिंग, ज्याच्यामध्ये एक फोनवरचं भाडं होतं आणि बाकीचे 230 झाले. तर हे 280 सीएनजीचे आहेत. तर सगळं जाऊन आपल्याला आज 1265 रुपये भेटलेले आहेत. तर आज आपण जवळजवळ कॅश किती घेतली, 300 ते 400 रुपये आपण कॅश घेतलेली आहे. आता हे तुम्हाला दाखवतो मी. आपल्याकडे 1157 सेटल नाव करूया, त्याला अकाउंटला काढून घेऊ आपले पैसे. तर आज आपण लोकलमध्ये जास्त करून ट्रिप मारलेल्या आहेत, काही मोठं कुठे गेलेलो नाहीये. आणि आता घरी जावं लागतं इमर्जन्सी मध्ये, नाहीतर अजून आपलं हे बघा 1157 आपल्या अकाउंटला आलेले आहेत. तर कॅश आपण घेतली 500-600 रुपये घेतले असतील. तर ठीक आहे, चला भेटूया आपण उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.